नाही आहे ह्या शापित जगात कदाचित आपल्या प्रेमासाठी कुठलीच जागा। या जगात अशाच आपल्या प्रेमाच्या लाखो हजारो चिता जळत राहतील, पण कदाचित दुसऱ्या एखाद्या जगात एक छोटासा कोपरा असेल आपल्या दोघांसाठी, आपल्या त्या सुंदर प्रेमासाठी। कदाचित आपलं हे शापित प्रेम तिथे स्वीकारलं जाईल, नाही चिरडलं जाईल असं प्रत्येक क्षणाला। सो लेट्स लिव्ह दिस वर्ल्ड टुगेदर फॉर एव्हर जॉन, लेट्स डी। ते दोघे आपल्या येणाऱ्या अटल मृत्यूच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे जात होते। मृत्यू एक शब्द, हो नुसता एक साधारणसा तुच्छ शब्द, अवघ्या काळाची गती रोखण्याची ताकद असणारा तोच तो तुच्छ शब्द, अख्ख्या ब्रह्मांडातील कदाचित एकमेव सर्वशक्तिमान असा शब्द, कानावर पडता क्षणीच अगदी मनाचा श्वास कोंडणारा, काळजात धडकी भरवणारा भयानक असा शब्द। एका क्षुद्र फाटक्या चंद्रमुळी झोपडीतला तो एक तुच्छ भिकारी असो, वा तो साता समुद्र पार करून हजारोंच्या हजारो साम्राज्ये खालसा करत निर्गुणपणे आपल्या पायदळी तुडवीत जाणारा, मोठमोठ्या राजांना आपला कायमचा गुलाम बनविणारा, तो विश्वातील एकमेव जगजेता महान सम्राट सिकंदर असो, सगळेच झुकले ह्याच्यासमोर, मातीमोल होऊन अक्षरशः धुळीत मिसळलेत। पण असा सगळ्यांना झुकावणारा हा सर्वशक्तिमान मृत्यू नक्की आहे तरी कोण? खरंच हा इतका वाईट असतो का जितकं त्याला समजलं जातं? कोण आहे हा आपल्याला आपल्या जीवलगांपासून कायमचा तोडणारा एक निर्गुण शत्रू, की आपल्या सगळ्या दुःखांचा यातनांचा कायमचा अंत करून आपल्याला त्या अनंत काळाच्या सुखद शांततेत घेऊन जाणारा एक जीवच्च कंठस्थ प्रेमळ मित्र? हु इज ही? असा हाच मृत्यू देवाय विरजाच्या आयुष्यात नेमके कोणते रूप घेऊन येणार आहे? एका मित्राचं की त्या क्रूर शत्रूचं? देवाय विरजा, कधीतरी अंत होईल का या दुर्दैवी प्रेमी जीवांच्या दुःखाचा? कधीतरी मिळेल का ते उंच उंच उतुंग आकाश त्या विनम्र धरतीला, त्या सुंदर क्षितिजावर? मृत्यूनंतरही फुलेल का त्यांचं हे शापित प्रेम? त्या दुसऱ्या जगात मिळेल का आसरा कुठल्या एका छोट्याशा कोपऱ्यात त्यांना? अंत हो अंत, अखेर काय अंत आहे या महागातीचा? कारण मृत्यू तो तर येतोय, नक्कीच येतोय, तो आला, तो आलाच। ए देव, ए बघ ना रे, ए बघ ना, तो बघ आला तुम्हाला घेऊन जायला, तुला आणि विरजाला एकमेकांपासून कायमचं वेगळं करायला। वाचव ना स्वतःला, वाचव ना स्वतःच्या विरजाला। अरे ऐक ना माझं एकदा तरी, विरजा, ए उठ ना ग, अगं उठ ना ग, जागी हो, तो येतोय जवळ, झोपू नको अशी, उठ। हे देवा, तो खूप जवळ आलाय, खूपच जवळ आलाय तो घेऊन जाईल तुम्हाला, नक्कीच घेऊन जाईल तुम्हाला। अरे वाचवा रे स्वतःला, स्वतःच्या प्रेमाला, देवाय विरजा प्लीज। तो आलाच शेवटी, टिक टॉक टिक टॉक टिक टॉक। त्या भयान हवेलीपासून ते पॅलेसपर्यंतचा तो जेमतेम 10 ते 15 मिनिटांचा रस्ता पण आज जणू युगायुगांचा वाटत होता। काही केल्या संपतच नव्हता। कार पॅलेसच्या दिशेने दौडू लागली। जॉन गाडी चालवत होता आणि देवाय पाठीमागे आपल्या जानला घट्ट मिठीत घेऊन बसला होता। पण त्या मिठीत ना कुठला आनंद होता, ना कुठला द्वेष, तिरस्कार, प्रेमभंगानंतर देवाय आणि विरजा जेव्हा पण एकमेकांसमोर आले की तेव्हा त्यांच्यात राग असायचा, तिरस्कार असायचा, चीड असायची, द्वेष असायचा, सूड असायचा, अगदी नृशंस कोर्यही असायचं त्यांच्या त्या भेटीत। पण ही अशी जीवघेणी विराणी कधीच नव्हती त्यांच्या आयुष्यात। एक अजबच विराणी होती आजच्या या मिठीत, जी ह्यापूर्वी कधीच जाणवली नाही। जॉनलाही खूप काही जाणवत होतं, पण त्याला ते शब्दात मांडता येत नव्हतं, की मनात नीट रचता येत नव्हतं। त्याने रिअर व्ह्यू मिररमधून मागे वळून पाहिलं। एक क्षण त्याला जिवंत प्रेमाचं धडगं बघितल्याचा भास झाला। जागच्या जागी हादरून गेला तो। शरीर पूर्ण घामाने भिजून गेलं। त्याचं ते हृदय अजून थरथर कापत होतं। त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले। वेड्यासारखं तो आपलं डोकं जोरजोरात हलवायला लागला। जॉन मनात, नाही, असं काही होणार नाही, मी उगाचच काहीतरी फालतू विचार करतोय, हे मन पण ना उगाच स्वतः घाबरतंय आणि मला पण घाबरवतोय। मी बॉसना चांगलंच ओळखतोय, एवढा बलशाली माणूस मी कधीच कुठेच बघितला नाही। ते नक्कीच या सगळ्यातून मार्ग काढतील। खूपच चुकीच्या व्यक्तीबरोबर पंगा घेतलाय तू मूर्ख नशिबा, खूपच चुकीच्या व्यक्तीला नडलाय तू मूर्खा। यावेळी तो देवाय कार्तिक ठाकूर आहे, देवाय कार्तिक ठाकूर। तो नशीबच नाही तर घडलेला पूर्ण इतिहास पण बदलून ठेवण्याची ताकद ठेवतो। तो जिंकण्यासाठी जन्मला आहे। तो नक्कीच हे सगळं सृष्टीचं चक्र, नशिबाचे फासे उलटे फिरवेल। बदलेल, इतिहास बदलेल, वर्तमान बदलेल, भविष्य बदलेल। मला माझ्या बॉसवर पूर्ण विश्वास आहे।
ते यावेळी ही जिंकतील आणि सगळं ठीक करतील. हे मूर्ख नशिबा, तू फक्त वाट बघ. हा देवाय कार्तिक ठाकूर तुझी कशी पीस काढतो. तू फक्त आता वाटच बघ. जस्ट वेट अँड वॉच यू आय डॉट. स्वतःच्या मनातील सकारात्मक विचारांनी जॉनने आपल्या मनातील ते दुष्ट विचारचक्रांचं वादळ अक्षरशः कुठल्या कुठे फेकून दिलं. पण काश देवाय आणि विरजासाठी ही गोष्ट एवढी साधी सहज सोपी असती. गाडी पॅलेसमध्ये शिरली. स्थळ देवायची मास्टर बेडरूम. देवायने हलकेच विरजाला बेडवर ठेवलं. एकदा तिच्या निर्विकार डोळ्यांकडे बघितलं. माहीत नाही कुठल्या त्या अनंत काळाच्या पोकळीकडे बघत होती ती एकटक. तिच्या डोळ्यातला तो जिवंतपणा, ती जगण्याची इच्छा, तो सगळा विरोध माहीत नाही कुठल्या कुठे विरून गेला होता. जणू ह्या विश्वात तिच्यासाठी आता काहीच उरलंच नव्हतं. ते बघून देवायने एक मोठा उसासा सोडला आणि तिच्या अंगावर हलकेच चादर ओढून दिली. बाहेरचा गार वारा लागून थंडी वाजेल म्हणून बाल्कनीचा दरवाजा बंद केला. तो तिचं सगळं आवरून तसाच वेगाने बेडरूमच्या बाहेर पडला. त्याला तिच्याजवळ अजून थांबायचं होतं. तिला आपल्या मिठीत अगदी जवळ घेऊन कुरवाळायचं होतं. पण तो जर एक क्षणही जास्त तिथे थांबला असता तर तिथेच कमजोर पडला असता. तो वेगाने रूमच्या बाहेर पडला तर खरा, पण मध्येच का कुणास ठाऊक त्याची पावलं अडखळली. देवाय मनात. माहीत नाही किती वेळ होती त्या हवेलीत. पाणी तर प्यायली असेल का? सकाळपासून काही खाल्लं होतं का? एक न अनेक चिंतांनी, तिच्या काळजीने तो तसाच मागे फिरला आणि बेडरूममध्ये परत गेला. त्याने कितीही नाकारलं तरी त्याचं विरजावर असलेलं प्रेम तिच्यावरच्या तिरस्कारावर भारी पडत होतं. फक्त या सगळ्यापासून अनोळखी होता तो, किंवा कदाचित स्वतःच्या भावनांपासून मुद्दामहून अनोळखी राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता तो. का समजत नाही देव तुला तुझ्या भावना, की मुळात तुला त्या समजूनच घ्यायच्या नाही आहेत? बेडरूममध्ये विरजा नाही नाही म्हणत असताना देखील त्याने तिला जबरदस्तीने ग्लासभर पाणी आणि व्हेजिटेबल्स सूप पाजलं आणि मगच बेडरूमच्या बाहेर पडला तो पॅलेसच्या सिक्युरिटी टीमच्या दिशेने जायला लागला. डोक्यात इतकी 1760 वादळं घोंगावत होती त्याच्या. तरी पण त्या सगळ्या चक्रीवादळात एकच प्रश्न सारखा सारखा त्याच्या डोक्यात घुमत होता. विरजा हवेलीत पोचलीच कशी? कारण पॅलेसच्या बाहेर पडणं तिच्यासाठी असंभवच होतं. मग ती पॅलेसच्या बाहेर गेलीच कशी? ते पण हवेलीपर्यंत कोणाच्याही दृष्टीस न पडता? कसं शक्य आहे? इथे 24 तास सिक्युरिटी टीम, बॉडीगार्ड्स, शेकडो CCTV कॅमेरे, नोकर चाकर असूनही कोणालाच कशी दिसली नाही ती? त्यातून तर हवेलीला चोहोबाजूंनी विजेच्या तारांचं कुंपण आहे. मग ती हवेलीच्या आतमध्ये घुसलीच कशी? असा कुठला मार्ग आहे ह्या पॅलेसमध्ये? असं कुठलं रहस्य आहे जे विरजाला माहीत आहे पण मला, ह्या खुद देवाय कार्तिक ठाकूरला माहीत नाही? अशी आहेत तरी किती न उलगडलेली रहस्य या ठाकूर पॅलेसमध्ये शेवटी. एक ना अनेक प्रश्नांनी देवाच्या डोक्याचा नुसता भुगा होत होता. इथे देवाय ह्या सगळ्या रहस्यांच्या भुलभुलैयामध्ये गुंतला होता तर तिथे त्याच वेळी एक काळी आकृती विजेच्या चपळाईने सगळ्यांची नजर चुकवत त्या बेसमेंटपर्यंत पोहोचली. तिने भिंतीतला एक गुप्त खटका ओढला. तशी त्या भुयाराच्या बाजूने एक भिंत आपोआप सरकली आणि ते भुयार बंद झालं. ती भिंत बाजूच्या भिंतीमध्ये इतकी बेमालूमपणे मिसळून गेली होती की कोणी अगदी शपथेवर जरी सांगितलं असतं ना की तिथे काही वेळापूर्वी एक भुयार होतं तरी कोणाला खरं वाटलं नसतं. ती नवीन सरकलेली भिंत एकदम त्या बेसमेंटमधल्या भिंतीचा सलग भाग वाटत होता. कोणालाही चुकूनही संशय येणार नाही इतकी बेमालूम. एकदा ते भुयार पूर्णपणे लपलं गेलं आहे याची खात्री झाली, समाधान झालं तसं त्या व्यक्तीने एक नंबर फिरवला आणि त्याच वेळी त्या ओसाड हवेलीत एका ठिकाणी फोन उचलला गेला. ती व्यक्ती हळू आवाजात, "श्श्श, खूपच मोठी चूक झाली होती. भुयाराचा मार्ग उघडा ठेवून थोडीशी जरी अजून गडबड झाली असती तर नक्कीच पकडले गेलो असतो." आणि ती मूर्ख विरजा पण नको त्यावेळी नको तिथे कडमडली. सावध राहावे लागेल, खूप सावध. ही चूक परत होता कामा नये. ह्यापुढे हा मूर्खपणा करून चालणार नाही. एक चूक आणि सगळा गेम खतम. तसा पलीकडून नुसता हुंकार भरण्यात आला आणि फोन ठेवला गेला. हवेलीत ती व्यक्ती त्या स्टोर रूमच्या बाहेर उभी होती जिथे पॅलेसमधून भुयार येऊन मिळत होतं. त्या व्यक्तीने भिंतीत लपवलेली एक कळ दाबली. तशी त्या भिंतीतूनही अजून एक भिंत डावीकडे सरकली आणि ते भुयार बंद झालं बेमालूलपणे. चेहऱ्यावर एक सैतानी हसू घेऊन ती व्यक्ती स्वतःशीच बोलली, "असा कसा खेळ खतम? हा असा कसा खेळ खतम? खेळ तर आता सुरू झालाय आई. हा हा हा
षडयंत्रांनी चोबाजूनी रेगलेला देवाय इथे त्याच रात्री जॉन, राणा, सितारा सिंग आणि जोसेफच्या मदतीने पूर्ण पॅलेस परत एकदा ढुंडाळून काढतो. पण विरजाने कोणता मार्ग हवेलीपर्यंत पोहोचण्यासाठी वापरला ते त्याला कळतच नव्हतं. देवायच्या फ्लोअरला तसेच त्याच्या पर्सनल लिफ्टला, जी लिफ्ट फक्त न फक्त देवाय वापरायचा. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे विरजा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कुठल्याच फ्रेममध्ये कॅप्चर झाली नव्हती. कित्येक वेळा मनात आलं की विरजाला विचारावं, पण तिची मनस्थिती बघता तिने त्याला कसलंच उत्तर दिलं नसतं ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. शेवटी शोध घेत घेत ते सगळे बेसमेंटमध्ये पोहोचले. बेसमेंटचा सगळा कोपरा न कोपरा ढुंडाळून बघितला, पण काहीच सापडेना. मग तो शेवटी त्या भागात आला जिथे ते गुप्त भुयार होते. तिथेही शोधून काही सापडेना. वैतागून तो एका ठिकाणी भिंतीला पाठ टेकून उभा राहिला आणि त्या क्षणी माहीत नाही त्याला काय जाणवले. तो झटकन वळला आणि त्याने त्या भिंतीकडे बघितले. त्या भिंतीकडे बघताना का कुणास ठाऊक त्याच्या हृदयाची गती वाढली. त्याच्या डोळ्यांना ती भिंत तर बाजूच्या बाकीच्या भिंतीसारखीच दिसत होती. फक्त त्या भिंतीचा रंग बाकीच्या भिंतींपेक्षा किंचित डार्क होता. इतका कमी फरक होता रंगामध्ये की साध्या डोळ्यांना तो सूक्ष्म फरक जाणवलाच नसता. पण देवाच्या तीक्ष्ण नजरेतून तो फरक काही सुटला नाही. देवायला एका भिंतीच्या समोर असं जास्त वेळ उभं राहिलेलं बघून जॉन, राणा, जोसेफ आणि सितारा सिंग ताबडतोब देवायच्या आजूबाजूला त्या भिंतीच्या समोर जमा झाले. देवाय, ही भिंत योग्य वाटत नाही आहे मला. काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकीचं आहे ह्या भिंतीत. तसे ते सगळेच ती भिंत दाबून बघायला लागले. कुठे पाठीमागे सरकते का? कुठे काही गुप्त खटका आहे का ज्याने ही भिंत सरकेल? काही रहस्य, कुठला मार्ग, काहीतरी सापडतंय का? हे सगळं शोधायला लागले, पण अथक प्रयत्नानंतरही त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी देवायने ती भिंत बऱ्याच वेळा ठोकून बघितली की आतून पोकळ आहे का, आतून पोकळीमधून कुठला आवाज घुमतोय का ते चेक करायला. पण ज्याने ती भुयार बनवले होते तो व्यक्ती कदाचित देवायपेक्षा हुशार होता. त्यांनी आधीच ती भिंत इतकी मजबूत आणि जाड बनवली होती की कितीही भिंत ठोकली आणि कितीही भिंतीला कान लावले तरी पलीकडच्या पोकळीचा आवाज तिथून येणार नव्हता. देवाय निराश झाला, पण त्याचं मन त्याला सारखं म्हणत होतं, इथे धोका आहे, खूप मोठा धोका, फक्त नजरेत दिसत नाही आहे तो. सांभाळ देवाय, सांभाळ. पण तेवढ्यात राणा, जॉन, जोसेफ आणि सितारा सिंग त्याच्याकडे येतात. जॉन, बॉस, आम्ही सगळी भिंत तपासली, पण भिंत पोकळ नाही आहे. ह्या भिंतीच्या पलीकडे काहीच नाही आहे. भिंत पूर्णपणे ओके आहे आणि भिंतीतही काही गुप्त मार्ग किंवा एखादी गुप्त अशी कळ नाही आहे. खरं तर काहीच नाही आहे ह्या भिंतीत. देवायने निराशेने फक्त एक उसासा सोडला आणि मन मानत नसताना देखील तिथून निघाला. पण निघण्यापूर्वी त्याने जाणून बुजून एक जड कपाट त्या भिंतीच्या समोर आणून लावून ठेवले आणि मनात स्वतःशी काहीतरी ठरवून निघाला. देवाय तिथून आपल्या बेडरूममध्ये न जाता तडक त्या जुन्या हवेलीत परत गेला. पॅलेसमध्ये नाही तर नाही, पण इथे नक्कीच काहीतरी धागा आपल्या हाती लागेल याचा त्याला पूर्ण विश्वास होता. ती हवेली पण त्याने पॅलेससारखीच अख्खी ढुंडाळून काढली. तिचा प्रत्येक कोपरा न कोपरा चेक केला, पण त्याच्या दुर्दैवाने परत तिथेही तीच निराशा त्याच्या पदरी पडली. कुठलाच गुप्त मार्ग की काही रहस्य त्याच्या हाती नाही लागलं. देवाय मनात, असं काय आहे जे माझ्यापासून एवढं लपून आहे? दुसऱ्यांच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल सतत हाती बाळगणाऱ्या देवायला आपल्याच आयुष्यातली, आपल्याच घरातली रहस्य उलगडत नव्हती. स्वतःच्या आयुष्याचा पहिल्यांदाच कंट्रोल त्याच्या हातातून निसटत चालला होता आणि तो काहीच करू शकत नव्हता. ही हतबलता त्याला आतूनमधून सतत कुरतडून काढत होती. विचारांनी तो नुसता सेरबेर झाला होता. हवेलीमधून निघताना तो परत एकदा हवेलीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर असणाऱ्या त्या स्पेशल रूममध्ये आला जिथे तिला ठेवले होते. कधी काळी एखाद्या नाजूक टवटवीत लाल गुलाबासारखं रसरशीत असणारं आरस पाणी अलौकिक सौंदर्य आता कुठल्या कुठे विलुप्त झालं होतं. हातापायच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या, गालफडं आतमध्ये गेलेली, चेहरा तर बघवत नव्हता. एकेकाळचं सौंदर्य आता अतिशय विद्रूप झालं होतं. किती अभिमान होता एकेकाळी तिला आपल्या स्वतःच्या सौंदर्याचा, किती कौतुक असायचं. तासनतास किती आवडीने ती स्वतःला सजवायची. तिचं सौंदर्य हेच तर खरं तिचं सगळ्यात मोठं अस्त्र होतं. ह्याच सौंदर्याच्या बळावर तिने कित्येकांना आपलं गुलाम बनवलं होतं आणि आता त्याची साधी सावलीही समोर नुसता हाडांचा सापळा असणाऱ्या त्या मुलीत दिसत नव्हती.
देशविदेशी ब्रँडेड लक्झरी कपडे, वॉचेस, असंख्य डायमंड, प्लॅटिनम, गोल्ड ज्वेलरी, जगातल्या सगळ्यात महागड्या कार्स. एक ड्रेस वापरला तर दुसऱ्यांदा तो कपडा डायरेक्ट तिच्या रूमच्या बाहेर फेकला जायचा. करोडो अब्जोमध्ये नुसती लोळणारी ती नावाची नाही तर खरीखुरी प्रिन्सेस होती. हो प्रिन्सेस, देवाईची लाडकी, त्याच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय असणारी त्याची लहान बहीण द प्रिन्सेस किंजल कार्तिक ठाकूर आज एक ब्रेनडेड पेशंट म्हणून छिन्नविछिन्न भंगलेल्या अवस्थेत आपल्याच मोठ्या भावासमोर त्या बेडवर मृतवत पडली होती. गेली 3 वर्ष ब्रेनडेड असलेल्या आपल्या बहिणीच्या शरीराला जबरदस्तीने जगवत होता देवाई. डॉक्टरांनी कधीच आशा सोडली होती. सगळ्यांनी आपापल्या परीने त्याला खूप समजावलं की आता समोर जी आहे ती तुझी बहीण नाही तर ते केवळ एक मृत शरीर आहे जे तू जबरदस्तीने अट्टहासाने जगवत आहेस. सोड तिला, मुक्त होऊ दे तिला, जाऊ दे तिला तिच्या पुढच्या प्रवासाला. तिच्या ह्या जगातला प्रवास कधीच संपला आहे देवाय. मुक्त कर तिला तिच्या ह्या केविलवाण्या अवस्थेतून. दया कर तिच्यावर. पण तो तिचा भाई, तिचा लाडका मोठा भाई मानतच नव्हता हे जगाचे नियम. सुटतच नव्हतं त्याच्या त्या घट्ट पकडीतून आपल्या छोट्या बहिणीचं ते एवलंसं बोट. आणि सुटणार तरी कसं होतं? आई गेल्यानंतर लहान बहीण नाही, आपली मुलगी म्हणूनच सांभाळलं होतं त्याने तिला. तिचा तो हट्ट, तिचे ते नखरे, तिच्या हौशी मौजी किती आवडीने पूर्ण करायचा तो. देवायला त्याच्या बहिणीची एक एक गोष्ट आठवत होती. आज आपल्या त्याच लाडक्या बहिणीच्या शरीराचे तुकडे असे विखुरलेले बघून त्याचा जीव तुटत होता. आपली सगळी ताकद पणाला लावून मृत्यू आणि आपल्या लाडक्या बहिणीत असलेल्या त्या विदभर अंतरात एक अडथळा बनून उभा राहिला होता तो वेडा देवाई. देवाय मनात, पिल्लू नाही जाऊ देणार मी तुला असा मृत्यूच्या धाडेत. तुझा हा पहाडासारखा भाऊ अजून जिवंत आहे. आपल्या बहिणीवर एवढं प्रेम असणारा तो भाऊ स्वतःच्याच तोंडातून कशी तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणार होता? कसा तो सांगू शकत होता डॉक्टरांना की बंद करा माझ्या लहान बहिणीचा श्वास, तिला आता अजून श्वासाची गरज नाही. उपसून काढा तिचा त्या मृत शरीराला जगवणाऱ्या त्या 1760 नळ्या. कसा तिचा भाई, तिचा लाडका भाई आपल्याच हाताने आपल्या लहान बहिणीची चिता रचणार होता? भाई, ए भाई, सोडणार नाही ना माझा हात तू? सगळ्यांनीच सोडली रे माझी साथ, आता तू पण मला सोडून जाणार का? सगळेच मला ह्या मृत्यूच्या दारात एकटं सोडून गेलेत, पण तू सोडू नको हां. माझं हे निसटणारं बोट असं घट्ट पकडून ठेव मला. मी हळूहळू ओढली जात आहे रे त्या अनंत काळच्या पोकळीत. खूप अंधार आहे इथे, खूप खूप अंधार, आणि मी फक्त एकटी. खूप भीती वाटते आहे रे ह्या अंधाराची मला. कितीक वर्ष झाली घाबरत घाबरत एकटीच फिरते मी या अनंत काळाच्या अंधारात. पण घरी येण्याचा मार्ग सापडत नाही आहे रे मला. तुझी प्रिन्सेस खूप घाबरली आहे रे दादा, खूप खूप घाबरली आहे. मला घरी यायचंय, मी नाही राहणार इथे आता. घेऊन चल ना दादा मला घरी. एकदाच, फक्त एकदाच पूर्ण कर ना तुझ्या ह्या प्रिन्सेसचा हट्ट. मी नाही रे मागणार तुझ्याकडे परत कधीच काही, पण प्लीज मला इथून घेऊन जा. खूप एकटी आहे रे मी इथे, खूप खूप एकटी. भाई, ए भाई, मी खरंच मेली आहे का रे? देवाईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. रडवेल्या अवस्थेत तो आपल्या ब्रेनडेड बहिणीच्या केसातून खूप मायेने हात फिरवत होता. देवाय मनातल्या मनात, पिल्लू तू जिवंत आहेस बच्चा, 100% जिवंत आहेस. कोणी काहीही बोलू दे, कोणी काहीही सांगू दे, तुझा हा भाई तुझा हात कधी सोडणार नाही, कधीच नाही. लवकरच तू जागी होशील सोन्या. मग तुझा हा भाई परत तुला कुठेच एकटं जाऊ देणार नाही. हे बघ तुझं हे निसटणारं बोट मी माझ्या ह्या दोन्ही हातात कसं घट्ट पकडून ठेवलं आहे. तुला मरू देणार नाही बाबू मी. तुला त्या मृत्यूच्या दाढेतून परत घेऊनच येईल बघच तू. मग मला त्या आकाशातल्या देवाशी लढावं लागलं तरी मी लढेल, पण मी तुला ह्यातून बाहेर काढेनच. एकदा हा तुझा हा भाई चुकला पिल्लू, बट आय विल नॉट फेल यू दिस टाईम माय ब्युटिफुल प्रिन्सेस, विल नॉट. स्वतःला कसाबसा सावरत देवाईने एकदा तिला आपल्या हृदयाशी लावलं. तिच्या कपाळाचं हलकसं चुंबन घेऊन तो हवेलीच्या बाहेर पडला. देवाय त्या हवेलीच्या जस्ट बाहेर पडलाच होता की एक काळी आकृती हवेलीच्या त्या भिंतीवर गोल फेर धरून नाचू लागली. गाण्याचे विचित्र स्वर त्या हवेलीत घुमू लागले. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ देवाय वंडर व्हॉट सिक्रेट आर डीप डाऊन द सिक्रेट ट्युनल इन सो बिग लाईक अ डार्क बिग नाईट विच इज कमिंग सून इन युअर लाईफ. ही ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. जेव्हा तुझा सूर्यास्त होईल देवाय, जेव्हा तू सगळ्यात जास्त कमजोर असशील, जेव्हा तुम्ही दोघे सगळ्यात जास्त खुश असाल, तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त निर्धास्त असाल, तेव्हा मी येईल, तेव्हा मी येईल, नक्कीच येईल. 10 I will show you both
माइन टोटल डार्कनेस, माइन लिटल लिटल एविल लाइट, टिल देन देवाई विरजा. माय प्युअर स्वीट बेबीज, ट्विंकल ट्विंकल ऑल द नाईट्स बिकॉज आय एम शुअरली कमिंग. ही टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. स्थळ देवायची मास्टर बेडरूम. वेळ त्याच वेळी पॅलेसमध्ये. विरजा कितीक वेळ त्या शून्यात नजर लावून बसली होती. विरजा, आज कुठे पोहोचलो आहोत आपण देवय. नशीब कुठे घेऊन आलंय आपल्याला. तिच्या डोळ्यांसमोरून तो 3 ते 3.5 वर्षांपूर्वीचा कालावधी झरझर उलगडत गेला. वेळ 3.5 वर्षापूर्वी. स्थळ होरायझन हॉटेलच्या समोर. देवायच्या समोर विरजा करणचा हात पकडून जात होती आणि तो हतबल होऊन नुसता बघत होता. संपलं होतं त्याच्या दृष्टीने सगळं काही. प्रेम नावाचं ते आभासी मृगजळ कधीच नष्ट झालं होतं त्याच्या आयुष्यातून. आणि तो उजाड नजरेने त्याच्या नजरेसमोरून जाणाऱ्या त्या दोघांना बघत होता. घेऊन चालला होता करण तिला त्याच्या समोरून. ना त्याने हाक मारली ना तिने वळून बघितलं. तरी दोघांना मनातून अपेक्षा होती त्याने हाक मारावी, तिने थांबावं. पण सगळ्या अपेक्षा, सगळी स्वप्न थोडीच पूर्ण होतात. करण, विरजा आणि त्यांचा सुखी संसार किती छान ना. आणि तो मात्र परत एकटा, प्रेमाच्या त्या सारीपाटावर एकटा. देवाई, विरजा, करण. नियतीच्या अभेद्य चक्रव्यूहात अडकलेले ते 3 जीव निघाले आपापल्या नशिबाचे उरलेले भोग परत एकदा भोगायला. करण विरजाला घेऊन रिक्षातून जात होता पण मध्येच त्याला माहीत नाही काय झालं. त्याने रिक्षा एका दुकानासमोर थांबवली आणि एकटाच आतमध्ये गेला. अवघ्या 5 मिनिटात तो विरजासाठी एक मॅक्सीसारखा लांब बाह्यांचा ड्रेस घेऊन आला. तिच्या अंगावरच्या ड्रेसवरच तो वरतून तिला घालू लागला. विरजाला तर कसलंच भान नव्हतं. ती तर जिवंत असून पण जिवंत नव्हती. फक्त श्वास चालत होता. हृदय तर कधीच बंद पडलं होतं. तिच्या मनातून एक आवाज आला, देव, माझा देव. तशी तिच्या त्या हृदयातून एक कळ गेली. कळवळली ती अक्षरशः. तिच्या त्या तुटलेल्या हृदयाचे परत एकदा छोटे छोटे तुकडे झाले आणि चोपेर विखुरले गेले. विरजा मनात, कशी जगू मी देव तुझ्याशिवाय. तोडून तर टाकलं होतं नातं तिने एका क्षणात देवाईबरोबर. पण त्याच्याबरोबर असलेल्या त्या प्रत्येक श्वासाचं, हृदयातील प्रत्येक ठोक्याचं, प्रेमाच्या त्या प्रत्येक धाग्याचं नातं कसं तोडणार होती ती. कशी जगणार होती आपल्या देवशिवाय. जेव्हा हृदय तुटतं तेव्हा काय दुःख होतं ते आज तिला कळत होतं. तिलाही, देवाईलाही आणि करणलाही. रडून रडून तिची अवस्था खूप वाईट झाली होती. करणला बघवत नव्हती तिची ती स्थिती. एकतर्फी प्रेमाचं आणि प्रेमाच्या आधीच झालेल्या प्रेमभंगाचं ओझं घेऊन तो पण तर चालला होता. तरी पण तो सावरत होता तिलाही आणि स्वतःलाही. माहीत होतं ती कधीच त्याच्यावर प्रेम करणार नाही. तरी पण त्याच्या मनात तिच्यासाठी असलेलं प्रेम पुरेसं होतं त्याला त्याचा संसार उभा करायला. आताही तिची अब्रू सावरण्यासाठी त्याची धडपड चालली होती. विरजाला तिच्या अशा भग्न अवस्थेत तिच्या घरी त्या चाळीत घेऊन जाऊ शकत नव्हता तो. अंगावरचे उत्तान पारदर्शक कपडे, वरतून चेहऱ्यावरचा तो ओघळलेला बटबटीत भडक बाजारू मेकअप तिच्या धंद्याची ओळख दाखवत होते. विरजा त्या शून्यात बघत, कसली इज्जत, कसली बेअब्रू. आता तर मला कोणी निर्वस्त्र बघितलं तरी काय फरक पडतो. उरलंच काय झाकण्यासाठी. मन शरीर दोन्ही नग्न. तिच्या त्या तिखट तीक्ष्ण क्रूर शब्दांनी करण जागच्या जागी गोठून गेला. तिला कपडे चढवणारे त्याचे हात क्षणभर थिजून गेले. काय उत्तर देणार होता तो तिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू खाली पडला. परत स्वतःला सावरून तो आपल्या त्या प्रेयसीची उद्ध्वस्त झालेली अब्रू त्या कपड्यांच्या 4 तुकड्या आड झाकायचा प्रयत्न करू लागला. रिक्षा चाळीच्या गेटसमोर उभी राहिली. त्याने हातांच्या 2 ओंजळीत पावसाचे पडणारे पाणी घेतले आणि तिचा चेहरा नीट स्वच्छ धुतला. तिला तिच्या घरी कुठलाही त्रास होऊ नये, तिला परत त्याच अपमानातून परत एकदा जाऊ नये म्हणून त्याचा जीवाचा एवढा आटापिटा चालवला होता. स्थळ विरजाचं घर. त्यातल्या त्यात विरजाला नीट अवस्थेत तयार करून तो तिच्या घरी घेऊन आला. सुनीताबाईंनी दरवाजा उघडला आणि विरजाला त्या अवस्थेत बघून त्या हादरूनच गेल्या. करणने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी एका आईच्या नजरेतून आपल्या मुलीची दुर्दशा कशी सुटणार होती. त्या काही व्यक्त होण्याच्या आधीच करणने त्यांना इशारा करून गप्प राहण्याची आणि विरजाला कुठलेही प्रश्न न विचारण्याची हात जोडून विनंती केली. विस्कळीत भग्न विरजा यंत्रवतपणे एक एक पाऊल टाकत घरात शिरली. ना दुःख ना चेहऱ्यावर कुठल्या वेदना. सुनीताबाईंकडून बघवलं जात नव्हतं तरी पण त्यांच्यातील आई काळजावर दगड ठेवून गप्प बसली होती. सुनीताबाईंनी विरजाला आतमध्ये नेलं. तिच्या अंगावरचे ओले कपडे जेव्हा त्या बदलायला गेल्या तेव्हा तिच्या शरीरावरचे ते छोटे छोटे बिबिस्त पारदर्शक पाजारू कपड्यांचे तुकडे बघून त्या जागीच कोसळल्या. आपल्या मुलीला अशा अर्धनग्न अवस्थेत बघून हंबरडा फोडून रडायला लागल्या.
त्यांनी विरजाला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतलं. सुनीताबाई आक्रोश करत, देवाय ठाकूर, काय केलीस तू माझ्या पुरीची अवस्था? माझ्या सोन्यासारख्या पुरीच्या अब्रूच्या नुसत्या चिंध्या केल्यास तू राक्षसा. रस्त्यावर मांडलीस तिला. कुठे फेडशील रे हे पाप? कुठे फेडशील? मारून टाकलंस तिला जिवंतपणीच. प्रेम म्हणून खेळलास तिच्या आयुष्याशी. आता सुख भेटलं असेल ना तुला मुरदाड? आता आत्मा थंड झाला असेल ना तुझा? नीच कुठला? पण तूही सुखात नाही राहणार. हे शब्द आहेत माझे. आज माझी लेक जशी तडपते तसाच तूही तडफडत राहशील. कधीच सुख लाभणार नाही तुला आयुष्यात. असाच तडफडत राहशील. पण सुखासुखी मरण पण नशीब नाही होणार तुला. मरशील, तूही मरशील असाच तडफडून. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.